काय एवढं तुझ्या जीवनामध्ये संकट आलंय? त्याच्या काही डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत बुवा. पाटील काय सांगू, या गावामध्ये दुसरं कोणी माझं संकट निवारण करू शकत नाही. पाटील पाटील तुम्ही फार मोठ्या मनाच्या आहात पाटील. तुमच्या इतकं ऐश्वर्यवान या गावात कोणी नाही पाटील. तुम्ही सतत प्रत्येकाच्या संकटाला धावून जाता पाटील. पाटील माझ्यावरचं संकट, माझ्यावर आलेला दुःखाचा डोंगर आता या गावामध्ये नाहीतर या जिल्ह्यामध्ये पाटील तुमच्याशिवाय कोणी काढू शकत नाही पाटील. पाटील म्हणतात अरे झालंय काय, सांगतो तरी का? काही नाही पाटील, मला एकुलती एक मुलगी आहे पाटील. बघा ऐका ऐका, तिचा साखरपुडा झाला पाटील. आणि साखरपुडा होऊन सगळं लग्नाची तारीख ठरली आणि उद्या लग्नाची तिथी आहे. आज लग्न काढण्याचं मुहूर्त, म्हणजे आमच्याकडे लग्न वरत नाही म्हणतात, तिकडे काय म्हणतात माहित नाही मला. लग्न वरतायचं सुद्धा झालं पाटील. जवाई बापू आता संध्याकाळी घरी हळद लावण्यासाठी येणार आहेत पाटील. पण त्या जवाई बापूंना अडवलं पाटील. बोललेला हुंडा आजच्या आज दिला तर मी तुझ्या मुलीसंग लग्न करणार आहे, नाहीतर तुझ्या मुलीचा आणि माझा हा जमलेला सगळा ठरलेला सोयरिकीचा व्यवहार एका क्षणामध्ये रद्द होणार आहे पाटील. अशा क्षणाला ना अशा टाइमला मी कुणाकडे जायचं पाटील? आता या संकटातून आलेल्या धर्म संकटातून फक्त काढू शकता तर तुम्हीच पाटील. इतकी विनवणी त्या पाटलाची करायला लागला, इतकी विनवणी करायला लागला. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दादा. त्या पाटलाच्या खिशामध्ये 2 लाख रुपये होते. त्या पाटलानं चारधाम यात्रेला जाण्यासाठी टूर लेकराबाळा सहित पत्नी सहित सहकुटुंबासहित काढला होता. आता त्या पाटलानं चारधाम यात्रा करावी का त्या गरीबावर आलेलं संकट निवारण करण्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी त्यांना आपल्या खिशातले पैसे काढून द्यावे? काय करावं मी तुम्हाला विचारतो. गरीबाला त्या मुली खिशातले पैसे काढावे आणि त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी द्यावे. पाटील त्याच विचाराचा होता दादा. पाटील त्याच विचाराचा होता. त्यानं गाडीत बसलेले लेकराचा विचार केला नाही, पत्नी शिदोरी घेऊन येते त्याचा विचार केला नाही, ड्रायव्हर गाडीला शेल्फ मारतोय त्याचा विचार केला नाही, आपल्या चारधाम यात्रेची टूर बुकिंग आहे त्याचा विचार केला नाही. त्यानं ही सगळं त्या गरीब व्यक्तीचं भाषांतर ऐकलं आणि दोन्ही खिशातले जे 500-500चे जे 2-2 बनलं होते ना, सगळी 4 बनलं 2 लाख रुपये काढली आणि त्या गरीबाच्या हातात दिले. आणि मग त्या गरीबानं अंतकरणातून आशीर्वाद दिला, पाटील या संकटातून तुम्ही मला काढलात ना पाटील, तुम्हाला जगामध्ये कोणी मान खाली घालायला लावणार नाही पाटील. मी म्हणतो दादा एक सांगा, त्या पाटलानं 2 लाख रुपये त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी दिले. चारधाम यात्रा रद्द करून लग्नासाठी मुलीच्या पैसे दिले ना. अरे त्याला काय चारधाम यात्रेला जायची गरज आहे? चारधाम त्याच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे नि पावन तिन्ही लोक. अरे ज्यांचं कर्म सुद्धा करत असताना, त्या कर्म करत असताना सुद्धा त्या कर्मामध्ये देव पाहून जे कर्म करतात त्यांना योग्य फलप्राप्ती प्राप्त होत असते. मला सांगायचं होतं, मी नाही चिंतनाचा असा मुद्दा सोडत.
माणसानं धन कमवावं, इथून आपलं चालू आहे. माणसाकडे धन अवश्य असावं गंभीर गुरुजी, पण ते लोकांच्या कारणी लागावं. जसं त्या पाटलानं गरीबाची मुलीचं सुरिकीचं काम मोडणार होतं, पण त्याच्या 2 लाखामुळे आज त्या मुलीचा सुखी संसार झाला असेल. तो काय मिळालेला आशीर्वाद, त्या गरीबानं आत्मीयतेतून दिलेला आशीर्वाद, तो मला तरी म्हणायचंय आमच्यासारख्या महाराज लोकांच्या आशीर्वादापेक्षा कधीही श्रेष्ठच असेल. श्रेष्ठच असेल. माणसांनी महाराजांचे आशीर्वाद कमी घ्यायचे, आमच्यासारख्यांचे आशीर्वाद कमी घ्यायचे, गोरगरीब जनतेचे आशीर्वाद घ्यायचे. आणि जो व्यक्ती जीवन जगत असताना गोरगरीब जनतेचे आशीर्वाद घेतो ना, मी खात्रीपूर्वक या व्यासाच्या गादीवरून सांगतो, त्याच्या आयुष्यामध्ये तीळ मात्र कशाचीच कमी उणीव भासणार नाही. म्हणून नक्की आशीर्वाद घ्यायचे असतील तर गोरगरीब जनतेचं घ्या. अरे एखाद्याला तहान लागली दादा, तहान, त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करा. एखादा पाणी पिऊन त्याचं पोट टम झालेलं आहे आणि पाण्याची बॉटल घेऊन त्याच्या जवळ जायचंय, पाणी पितो का, पाणी पाणी पितो का, त्याच्या पोटातच जागा नाही त्याला पाणी पितो का. अरे उष्णतेचे दिवस आहे, वाट सुरू आहे, उन्हाचे चटके त्याला बसतायत आणि उन्हाचे चटके त्याला वाटतायत. त्याची आंतरिक इच्छा अशी झालेली आहे की आता कोणीतरी यावं, मला पाणी द्यावं, पाणी. त्याच्याजवळून तुम्ही एका बॉटलचा बॉक्स घेऊन जाता आणि त्याच्या देखत जाऊन पुढे पिता. माझ्या देखत पिता तुम्ही पाणी 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 पाणी, माझ्या देखत पिता. उगा आम्हाला म्हणा पिता का पाणी पाणी. अरे एखादा भुकेलेला आहे, भुकेलेला दादा, भुकेलेला आहे. अरे 2 दिवस उपाशी पोटी येतो, उपाशी पोटी, त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही. हे कर्माचे सिद्धांत म्हणजे अहो लय वेदातले शास्त्राचे सांगण्यापेक्षा गंभीर गुरुजी सध्या समाजाला ह्याच कर्माची नितांत आवश्यकता आहे. अहम ब्रह्मास्मी, हे सगळं काही डोक्यावरून चालायला लागले लोकांच्या. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जसं कसं वागावं हे कर्म आपल्याला महत्वाचे शिकले पाहिजे आपण. अरे 2 दिवसापासून अन्नाचा कण पोटात नाही आणि त्या व्यक्तीला वाटतंय कोणीतरी यावं, एखादी चतकोर भाकरी आणि थोडीशी भाजी मला आणून द्यावी आणि हे घ्या म्हणून द्यावं. त्याची आंतरिक इच्छा असते कोणीतरी मला द्यावं. पण आपल्यासारखे बदमाश लोक आपणच असतो दादा. ज्याला इच्छा खाण्याची आहे त्याला आपण देत नाही. आणि आमच्यासारख्या महाराजांच्या नादी लागून तुंप घेता का महाराज, भात घेता का महाराज, काय देऊ महाराज. ते महाराजाचं पोट असं खाऊन खाऊन तुमचंच वाढलेलं असतं आणि त्यालाच तुम्ही खाऊ घालता. अरे त्याऐवजी एखाद्या भुकेलेला द्या. त्या भुकेलेल्या जीवाला जर तुम्ही एक चतकोर भाकरी आणि भाजी दिली आणि त्यानं जर तृप्तीचा पाणी पिऊन ढेकर दिला ना दादा, त्याच्यामध्येच खरं देवाचं दर्शन आहे. हे रोज आपण कर्म केली पाहिजे. ही रोजची कर्म आहेत आपली, ही रोजची आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य आहे, लोक नैवेद्य दाखवतात गड्या न खात्या देवाला. खाणाऱ्याला कोणीच नाही दाखवतात. काही लोकांना पैशाची गरज नाही. गंभीर महाराज, तुम्हाला पैशाची गरज नाही, गरज नाही. पैसा तुमच्या पाठीमागे आहे. आमच्यासारख्यांना पैशाची गरज आहे. भागवतराव, गरज आहे. आम्हाला कोणी घ्या सुद्धा म्हणत नाही. विनोदाचा भाग सोडा. जिथे गरज आहे तिथं आपली श्रीमंती उपयोगाला आली पाहिजे. भुकेला आहे तिथं आपलं अन्न गेलं पाहिजे. एका तहानलेला जीव आहे तिथं आपलं पाणी गेलं पाहिजे. अरे तीर्थयात्रा करणं काय, वाऱ्या करणं काय. मी तर म्हणेन तीर्थयात्रा करू नका, 4 धाम यात्रा करू नका, पंढरीची वारी करू नका, आळंदीची वारी करू नका. पण एखाद्या गरीबाला जर तुम्ही अन्न दिलं, गरीबाला जर मदत केली, माझे समाधीतील माऊली सुद्धा तुमच्या घरी तुम्हाला दर्शन द्यायला आल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंती असावी, नक्की असावी.
पण लोकांच्या उपयोगी पडणारी असावी. नाहीतर त्याचे तोंड मारायचे, त्याचे तोंड मारायचे, सगळं असं घाड जमवायचं. तिजोरीमध्ये कपाटाच्या मध्ये असे एक चावी असते बघा, आणि त्या कपाटामध्ये दुसरा एक गाला असतो, आणि त्या कप्प्यामध्ये दुसरा एक कप्पा असतो, त्या कप्प्यामध्ये दुसरा एक कप्पा असतो, आणि त्या कप्प्यामध्ये दुसरी एक छोटीशी पेटी असते, आणि त्या पेटीमध्ये दुसरी एक थोडीशीफार छोटी पेटी असते, आणि त्याला पुन्हा आणखी छोटासा ताळा असतो, आणि त्याच्यामध्ये सगळे महत्वाचे दागिने ठेवलेले असतात. एक दिवस आपल्या छातीमध्ये चमकून चमकत आपण वैकुंठवासी होतो, आणि त्याच्यावर सगळे मज्जा, मुलगा सून, सगळे लुच्चे, सगळे लुच्चे मजा करतात, मजा. दादा, जिवंत असताना त्या लुच्च्यांच्या हवाली धन करण्यापेक्षा तेच जर धन तुम्ही एखाद्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी किंवा असा धर्मयज्ञासाठी, धर्मकार्यासाठी खर्च केलं तर नक्कीच त्याचं काही पुण्य अलौकिक असल्याशिवाय राहत नाही. पण आपली तुमची आमची मानसिकता नाही बुवा, नाहीच. सगळं कमवायचं, मग त्याला शास्त्रकार म्हणतात. आता आलो बघा मुद्द्यावर, धनानी भूमो. तुम्ही कमवलेलं धन तुम्ही गेले ना, कधी जाताल हे सांगता येणार नाही. गेलेलं धन, काही जुन्या काळामध्ये जुने लोक, आमचे आजोबा पंजोबा सांगायचे, बुवा अरे काही लोकांना धन सापडायचं म्हणतात ना, आताही म्हणतात ना, हे माणूस काय एवढा मोठा होत होता महाराज, ह्याला कुठंतरी काही घाबाळ लागलं, सापडलं म्हणतात लोक. हे सापडाचे प्रकार असतात ना. आपल्या आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, त्याच्यापेक्षा दुसरे छप्पर पंजोबा, त्याच्यापेक्षा दुसरे डोपर पंजोबा, हे जे पंजोबा आहेत ना, त्यांनी धन कमवलं आणि कुठेतरी भिंतीमध्ये, कुठेतरी शेतीमध्ये हे ठेवलं. मग त्याचाच आधार घेऊन शास्त्रकार म्हणतात, तुम्ही कमवलेलं धन जर ते शेतीमध्येच पुरून ठेवलं असेल आणि तुम्ही जर उभ्या पावली निघून गेला असाल तर तुमचं कमवलेलं धन भूमीत राहील, भूमी. त्याच्याही पुढं सोपं करून सांगितलं जुन्या काळातले दृष्टांत त्या श्लोकात. पशवश्य गोष्टे, पशु, जुन्या काळातल्या लोकांना गाई सांभाळायचा, म्हशी असायच्या, बैल असायचे, आणि मोठेपणाला गावाच्या चावडीवर बसायचं आणि सांगायचं, या पट्ट्याकडे 4 बैल जोड्या, माझ्याकडे इतक्या म्हशी आहेत, एवढ्या गाई आहेत. काय मोठेपणानं सांगतो रे दादा. शास्त्रकार म्हणतात, हे सगळे जे तू हे पशुधन सांगतोय ना, तू गेलास ना निघून, हे पशुधन गोष्टी गोठ्यात राहील, गोठ्या. धनाचा अहंकार जिरला, गाई म्हशीचा अहंकार पशूंचा. हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देह हे काळाचे धन कुबेराचे. तुम्ही जे कमवलेलं धन आहे त्याच्यावर सत्ता कुबेराची आहे बुवा.
तुमची नाही, हा तुमची अजिबात सत्ता नाही, तुमची नाही. तेथे मनुष्याचे काय आहे, तुमचं आमचं काहीच नाही. आता बघा, दोन गोष्टीचा विचार केला जीवनामध्ये. आपण दोन गोष्टी कमवल्या, धन आणि भूमो पशवश्य गोष्टे भार्या ग्रहद्वारे. आता बघा, 3 नंबर भार्या नाम. तुम्हाला विचारतो, भार्या कुणाला म्हणतात? जोरात सांगा. ब्रह्मचारी आहेत का? नाहीत ना, सगळ्यांची लग्न झाली. भार्या कुणाला म्हणतात? पत्नीला. पत्नी भार्या ग्रहद्वारे. बघा शब्दप्रयोग किती सुंदर आहे. अरे ज्या पत्नीवर तुम्ही आयुष्यभर जीव लावताना दादा, हाडाचे काड रक्ताचं पाणी करायचं, तिचा सांभाळ करायचा. सांभाळ, पाणी पिऊ पिऊ तबला वाजवायचा, पण बायकोचा सांभाळच करायचा. हा, हे सगळा खटाटोप तिचा सांभाळ करण्यासाठी आहे विष्णू बुवा. इतका जीव त्या पत्नीला तुम्ही लावणार दादा, आणि ज्या वेळेस तुमचा अंतकाळ जवळ येईल ना, अंतकाळ, ती रडते. हा रडते, आता माझं कसं होईल. रडण्याचे बरेच प्रकार असते. काही काही रडणं उग जगाच्या लाज काज रडत्यात बाया. त्याच्या डोळ्यात अश्रूचा थेंब नसतो. तुकोबारायांनी फार सुंदर वर्णन केलं बघा. मोले घातले रडाया, मोले घातले रडाया, मोले घातले रडाया. नाही आसू आणि माया, नाही आसू आणि माया, माया मोले घातले रडाया, मोले घातले रडाया, मोले घातले रडाया. मोले घातले रडाया. किती शब्द माझ्या तुकोबारायांनी खर्च केले दादा. एक एक शब्द किती महत्वाचा आहे बघा. नाही आसू, आसू 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 म्हणजे डोळ्यात पाणी नाही, पाणी. आणि रडाई तर लागली, डोळ्यात पाण्याचा थेंब नाही, आणि अंतकरणात माया नाही. अशा काही पत्नी आपण जिच्यावर आयुष्यभर जीव लावला ना दादा, त्या आपल्या अंतकाळाच्या वेळेला रडतात. मग खरा जर त्या पत्नीचा जीव असेल ना, जीव गंभीर बुवा, मग आपल्या पतीची अंतयात्रा निघाली ना, अंतयात्रा, मग त्या पत्नीनं काय करावं? पाठीमागं जावं, पाठीमागं. आणि पाठीमागं जी चित्ता रचलेली आहे ना, चित्ता, चित्तावर असा पतीचं प्रेम ठेवलं की खरी जर प्रेम करणारी पत्नी असेल तर तिनं सोबत जावं. ह्या बायाच्या अंगात नाटक लई, भागवतराव लई नाटक. आता मला वाचून काय करायचंय माय, आता मला कोणी धरू नका माय, मला सोडा माय. खरंच ते धरणाऱ्या ज्या बाया असतात ना, त्यांनी म्हणलं पाहिजे आता सोडलं माय. ती कुठं जाणार आहे सांगा बरं. हे सगळा स्वार्थ आहे बुवा. नाही कुणाचे कुणी, वा वा, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, वा
धागे दोरे हो मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राणमायेचा बाजार प्राणमायेचा बाजार दोन दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे दोन दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे व्रतपणा तुझं येता पुढती वैद्य कार्य करणार रे व्रतपणा तुझं येता पुढती वैद्य कार्य करणार प्राणमायेचा बाजार प्राणमायेचा बाजार नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंतिल जाशील एकल प्राण माझे माझे म्हणून अंतिल जाशील एकल प्राण माझे माझे म्हणून प्राणमायेचा बाजार प्राणमायेचा बाजार ऐकलं बुवा, सगळ्यांनी ऐकलं. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. एकट्याला जावं लागतं दादा. माझं सांगण्याचं तात्पर्य त्या श्लोकातल्या 3ऱ्या मुद्द्यावर आलो बघा. भार्या ग्रहद्वारे ह्याच्यावरच चालू आहे आपलं. नाही तुम्हाला हलू देत मी, नाही अजिबात हलू देत नाही. गंभीर बुवा साथील असल्यास मी गंभीर होऊनच चिंतन करणार, काहीच अडचण नाही. हा अरे दादा, जिच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता, पैसा कमवता, पैसा माता मावल्यांनो, तुमचे पती तुमच्यासाठी पैसा कमवतात रात्रीचा दिवस करून. त्यांना प्रवास करायचं कळत नाही, रात्रीचा प्रवास करतात. रात्रीच्या पाकिटं घेतात 1-1 वाजता रात्रीच्या. कळणाऱ्याला कळालं, मग बाकीचे काल्याला आता काय तेवढं. आणि 1-1 वाजता पाकिटं घेऊन भागवतराव आपण घरी जातो राव. घरी काही आपली कदर असते का हो? इमानदारीनं सांगा, असते का हो कदर? इमानदार माणूस आहे, मान्य करायला. अंतकाळ जर जवळ आला ना दादा, तीच पत्नी खरं जर तुमच्यावर प्रेम असेल तर तुमच्या चित्तेमध्ये उडी घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे आता याच्यामध्ये सुद्धा आता बघा, चिंतन असं जरा व्यवस्थित असं चांगलं तास धरून चाललंय आपलं. पत्नी वेगळी, पतिव्रता वेगळी, सती वेगळी. आता बघा, सती कुणाला म्हणतात, पतिव्रता कुणाला म्हणतात, पत्नी कुणाला म्हणतात? जी फक्त तिचा स्वार्थ साधून घेण्यापुरताच पत्नीसोबत व्यवहार करते ती पत्नी असते. पतिव्रता कोणाला म्हणतात? पतीची आमता ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये फार गोड चिंतन करतात बघा. अनुसरोनी पतिव्रता किंवा पतिव्रता नेने अनिकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी. आणि सती कोणाला म्हणतात तर बघा, गुरुनाम गुरु पूज्यश्री वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर आणि त्यांच्या सौभाग्यवती आईसाहेब कृष्णामाई आमच्या गंभीर बुवांना माहितच आहे. त्या देगलूरकर घराण्याचे फार लाडके वादक आहेत गंभीर बुवा. बघा काय झालं,
गुरुनाम गुरु सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर पंढरपूरला त्यांच्या मठामध्ये असायचे. एका खोलीमध्ये धुंडा महाराज, दुसऱ्या खोलीमध्ये आईसाहेब. सद्गुरु धुंडा महाराजांचा अंतकाळ जवळ आला आणि महाराजांनी या लोकाची यात्रा संपवली. बघा बघा, सत्य कुणाला म्हणतात ऐका, लक्ष देऊन ऐका. महाराजांनी अंत्ययात्रा संपवली की आता मग ही बातमी आईसाहेबांना द्यायची कुण? झोपी खाऊन बातम्या ऐकायला मिळत नसतात, त्याला कटाक्ष राहावं लागतं. सांगायचं कुण? एक सेवक म्हणला मी सांगतो. आईसाहेबांच्या चौकटीपर्यंत तो सेवक गेला आणि सांगतो, आईसाहेब आईसाहेब. आईसाहेब म्हणल्या बोल ना. आपले महाराज. ते आईसाहेब म्हणतात मग आपले महाराज पुढं सांग ना काय म्हणायचंय. नाही आईसाहेब, आपले महाराज या लोकातून, वरच्या लोकातून. हा शब्द आमच्या कृष्णामाईंच्या कानावर पडल्या तत्क्षणी आमच्या कृष्णामाईंनी जागेवर आपला प्राण त्याग केला. याला सती म्हणतात.